प्रेम मला आज जेजुरीकरांनी आपण सगळ्यांनी दिलं मी त्याबद्दल शतशः आपला सगळ्यांचा ऋणी आहे. 2019ला 5 वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी असंच भरभरून प्रेम दिलं आणि आपल्या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून मला त्या ठिकाणी विधानसभेवरती पाठवलं. मागचे 5 वर्ष मी सातत्याने जेजुरीचं पंचक्रोशी जेजुरी विकास आराखडा असेल, आपल्या नगरपालिका क्षेत्रातली विविध विकास कामं असतील, या सगळ्यांच्यासाठी सातत्याने झटण्याचा प्रयत्न केला. मागच्या 5 वर्षामध्ये कोविड सदृश परिस्थिती असताना सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्या या जेजुरी नगरीमध्ये मल्हार मार्तंडाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी करू शकलो. मी जास्त बोलण्यापेक्षा तर वेळ खूप कमी राहिलाय आणि या ठिकाणी सर्वच मंडळी ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. मी नाव कोणाची घेत नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु उद्याच्या 20 तारखेला त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष, आप पक्ष या सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा एक उमेदवार म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या समोर कृपा आशीर्वाद घेण्यासाठी आपले आशीर्वाद घेऊन मतरूपी आशीर्वादाच्या माध्यमातून विधिमंडळावरती सदस्य म्हणून जाण्यासाठी इच्छुक आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरलाय. मी जेजुरीकरांना नम्रपणे विनंती करतो, जेजुरीच्या मातीशी एक वेगळी नाळ त्या ठिकाणी माझी आहे. 1976ला या जेजुरीच्या मातीमध्ये माझा जन्म झालाय आणि खऱ्या अर्थाने जेजुरीकरांनी नेहमी दाखवून दिलंय की आपल्या गावचा पोरगा ज्या वेळेस उभा असतो त्यावेळेस अखंड जेजुरी त्याच्या मागे मल्हारी मार्तंडासारखी त्या ठिकाणी उभी आहे. हे आपल्या सगळ्यांचं शतशः ऋणी आहे, कारण आज प्रचाराची प्रभात फेरी होती. परंतु जे हार नारळ आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिलाय, मी आयुष्यभर या क्षणांना विसरू शकणार नाही. जास्त बोलण्यापेक्षा उद्याच्या 20 तारखेला हाताच्या पंजासमोरचं बटन दाबून आपण मतरूपी आशीर्वाद द्या. पुढच्या आयुष्यभर तन मन धनाने माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्या या जेजुरीतल्या प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक परिवाराच्या, प्रत्येक कुटुंबाच्या, प्रत्येक माता भगिनीच्या, प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखांमध्ये, अडीअडचणींमध्ये त्यांच्या परिवारातील, त्यांच्या कुटुंबातील, आपल्या परिवारातला एक मुलगा म्हणून त्या ठिकाणी मी सातत्याने उभा राहील हा शब्द मल्हारी मार्तंडाच्या समोर आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करत, खरं बोलायला खूप साऱ्या गोष्टी आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये जे चांगलं या राज्यामध्ये आहे, जे चांगलं या देशामध्ये आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आणता येतील त्या सगळ्या गोष्टी माझ्या जेजुरीकरांच्यासाठी जेजुरीमध्ये आणण्याचं काम उद्याच्या 5 वर्षामध्ये निश्चितपणे मी करेन. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे शतशः आभार मानतो. मला पुढे कोळवेला फक्त 10 मिनिटं राहिली सभेला, त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आभार मानून विनंती करतो. उद्याच्या 5 तारखेला हाताच्या पंजासमोरचं चित्र दाबून, बटन दाबून त्या ठिकाणी मला बहुमताने विधिमंडळावरती तुमचा हक्काचा त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवा. इतरांना आमदार म्हणून जायचंय, इतरांना मिरवायला जायचंय, इतरांना मंत्री व्हायचंय, इतरांना स्वतःचे पुतळे उभे करायचे. मला जेजुरीकरांचा प्रतिनिधी म्हणून, आपल्या इथल्या समस्यांचा प्रतिनिधी म्हणून, इथल्या प्रत्येक समाजाच्या असणाऱ्या घटकांच्या समस्यांचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जायचंय. त्यामुळे मी शतशः आपल्या सगळ्यांना साष्टांग नमस्कार करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, आणखी एक संधी आपण मला त्या ठिकाणी द्या. मी निश्चितपणे आपल्या जेजुरीचं नाव, ज्या जेजुरीमध्ये माझा जन्म झाला त्या जेजुरीचं नाव, खंडेरायाचं नाव आणि खऱ्या अर्थाने मी जेजुरी नगरी सोडायचं करायचा प्रयत्न करीन. एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो.